दिवसाची सुरुवातीशी बरोबर आपल्याला बरेचदा असं कधी-कधी एकटं वाटतं आयुष्यामध्ये. असे काही प्रसंग येतात, की ज्यामुळे आपल्याला एकटं वाटतं. जरी आजूबाजूला कितीही गर्दी असली आपल्या, तरी आपल्याला कधी-कधी एकटं वाटतं. आणि कधी-कधी आपली अ, तो काळ जो असतो हा कठीण असतो. परिस्थितीसुद्धा जरा कठीण असते. अशा वेळेस मित्र आणि इतर लोकसुद्धा आपल्याला सोडतात. आपल्याला प्रत्येकाला तो आयुष्यामध्ये अनुभव आला असेल. असं म्हणतात, की जर कठीण प्रसंग असेल तर आपली सावलीसुद्धा आपल्याबरोबर राहत नाही. आपल्याशी कोणी बोलत नाही किंवा आपल्याला प्रत्येकजण कधी-कधी टाळण्याचा सुद्धा काही लोकं प्रयत्न करतात. आणि प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये ह्या अनुभवातून गेलेला आहे आणि गेलेला असेल. बघा, स्तोत्रसंहिता 31, साम 31 ह्याच्यामध्ये दावीद ह्याच अनुभवातून जात होता. ह्याच अनुभवातून तो चालला होता आणि तो सुद्धा अशा वेळेस त्यावेळेस एकटा पडला होता. आणि म्हणून तो स्तोत्रसंहितामध्ये आपलं जे मनातलं सर्व काही आहे ते परमेश्वरासमोर ठेवत आहे. बघा, वचन 11 आणि 12, वर्स 11 अँड 12 ह्यात वचनामध्ये तो म्हणतो की लोक माझी निंदा करतात, माझी निर्भत्सना करतात, माझा द्वेष करतात. आणि इतकेच नाही, तर दावीद पुढे म्हणतो की मला रस्त्यात पाहून लोक पळून जातात. म्हणजे आपण टाळतो म्हणतो, असं पण तो त्या अनुभवातून गेलेला आहे. परंतु तोच दावीद 6व्या वचनामध्ये म्हणतो, वर्स 6मध्ये म्हणतो की माझा भाव परमेश्वरावर आहे. बघा, आपण कधीही कुठल्याही कठीण प्रसंगामध्ये जात असलो, आपली अपेक्षा असते की आपले कोणीतरी विचारपूस करावी, आपल्याला फोन करावा, कोणीतरी आपल्याला पत्र पाठवावं, कोणीतरी आपल्याबरोबर येऊन स्वतः बोलावं. अशा वेळेस आपली ती अपेक्षा असते. परंतु तसं बरेचदा होत नाही. ज्यावेळेस एकटं वाटतं त्यावेळेस देवाजवळ जा, देवावर भरोसा ठेवा. देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. देव म्हणतो की तुम्ही तुमचे ओझे माझ्यावर द्या, मी ते वाहीन. तुमची चिंता ज्या आहेत त्या सर्व माझ्यावर सोपवा. बघा, आपण उपासना संगीतमध्ये गीत गातो, कोण मित्र येशू आणि सारे ओझे वहाया. शेवटच्या कडव्यामध्ये असं म्हणतो की कष्टी जरी श्रमलेले खांब जड वहाया, त्यासही उपाय केले जा प्रभूला सांगाया. पुढे वचन खूप महत्त्वाचं आहे की मित्र जरी तुच्छ मानी जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. याचं आपलं देवाचं वचन हे आहे. पेत्राचे पहिले पत्र ह्याचा 5वा अध्याय 7वं वचन, 1 पीटर चॅप्टर 5 अँड वर्स 7. त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.